बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी झुंज, प्रकरण 5. आबासाहेब आज कोर्टात जाणार नव्हते. 10-12 दिवस रेंगाळलेले सेशन कालच संपले होते. आज बोर्डावर काम नव्हते असे नाही, पण त्यांनी त्याबद्दल सकाळीच आपल्या असिस्टंट्सना सूचना देऊन ठेवल्या होत्या. खरे म्हणजे कोर्टातल्या वातावरणात गेल्यावर त्यांना नेहमीच बरं वाटे. ज्युनियर्स तर त्यांना आदराने वागवतच, पण समवयस्क सुद्धा त्यांच्याशी अदबीने वागत. राजाने नजराण्याकडे जशी कौतुकाने नजर टाकावी तसेच ते या कौतुकाचा स्वीकार करत. पण आज का कोणास ठाऊक त्यांना कोर्टात जायची इच्छाच नव्हती. हायकोर्टात त्यांची कामे सोराबजी करीत असत, पण कधी कधी हायकोर्टात त्यांना स्वतःलाही उभे राहावे लागत असे. त्यांची 2 अपिलं सोराबजी सध्या चालवित होते. त्यातले एक तर 2-3 दिवस चालूच होते. सोराबजीला सर्व केस समजावून दिलेली होती. तरी पण नेहमीच्या रिवाजाप्रमाणे प्रत्यक्ष कामकाज चालू असताना निदान काम संपल्यावर तरी सोराबजीची गाठ घ्यायला हवी होती. आपल्या स्टडीत खुर्चीला रेलून काल गुलाबबरोबर झाले संभाषण ते पुन्हा एकदा ऐकत होते. तेवढ्यात फोन वाजला. मी वनमंत्री भगवंतराव नाईक साहेबांचा PA बोलतोय. साहेबांना तुमच्याशी बोलायचंय. द्या. मी भगवंतराव नाईक बोलतोय. आपली माझी फारशी ओळख नाही, पण अण्णासाहेब आपल्याबद्दल बोलत होते. त्यांची तुमची चांगलीच मैत्री आहे. हो ना, आम्ही बारमध्ये कलिग्ज होतो. त्यांना मी आत्ताच फोन केला. त्यांनी तुमच्याशी बोलायचा सल्ला दिला. काय काम काढलं माझ्याकडे? आजचा चव्हाटा पाहिलात काय? हो. का? मग तुम्हाला माझ्या कामाची कल्पना आली असेल. माफ करा नाईक साहेब, त्या प्रकरणात मी तुमच्याशी कसलीच चर्चा करू शकणार नाही. तुम्हाला माहीत आहे मी बाबूरावांचा मित्र आहे आणि वकीलही आहे. अशा परिस्थितीत मी बाबूरावांच्या विरुद्ध तुम्हाला कसा सल्ला देणार? तुमच्या अडचणी जाणतो मी साहेब, पण तुमच्याशिवाय या प्रकरणात अधिकारवाणीने बोलू शकेल असा दुसरा कोणीही मुंबईत नाही, असे अण्णासाहेब पाटील म्हणाले आणि मलाही ते पटले. तुम्हाला माहीत आहे की हा बाबूराव माझ्या मागे हात धुवून लागलाय आणि त्याचा बोलविता धनी आमचे CMच आहेत. मुख्यमंत्र्यांना मी पुढच्या निवडणुकीत त्यांचा एक स्पर्धक वाटतोय आणि म्हणून मला राजकारणातून उठवण्याचा त्यांचा बेत आहे. हे पहा नाईक, मला तुमच्या राजकारणात काहीही रस नाही. मी एक साधासुद्धा फक्त वकिली करणारा वकील आहे. माझ्याकडे जो आशील येतो त्याची बाजू फक्त कायद्याप्रमाणे मांडून त्याला मुक्त करणे आणि न्याय मिळवून देणे एवढे एकच कर्तव्य मी जाणतो. म्हणून तर आपल्याशी बोलायचं आहे. माझ्या भावाचं वकीलपत्र तुम्ही घ्यावं असं मी सुचवितोय. एका निर्दोष माणसाला एक धटिंगण काही कारण नसताना फासावर द्यायला निघालाय. त्याला न्याय देणं हे तुमचं कर्तव्य नाही काय? तुमची काय असेल नसेल ती फी आम्ही देऊ. नाईक, तुम्हाला समजत कसं नाही? फीचा मुळी यात प्रश्नच नाही. फी तर द्यावीच लागेल आणि तीही आधी. कोर्टात हजर राहिलेल्या प्रत्येक दिवसासाठी मी 500 रुपये घेतो, हे सर्व जगाला ठाऊक आहे. तुम्ही कदाचित जास्तही फी द्याल यात मला शंका नाही. प्रश्न पैशाचा नाही. अनेक वर्षे मी बाबूरावांची ब्रीफ्स घेतली आहेत आणि आज एकदम त्यांच्याविरुद्ध उभं राहणं हे आमच्या व्यवसायाच्या नीतीत बसत नाही.
शिवाय मला असं सांगा, या प्रकरणात बाबूरावांचं आणि माझे मतभेद झाले आणि त्यांचे ब्रीफ मी घेत नाही ही गोष्ट तुम्हाला इतक्या लवकर समजलीच कशी? ते एक सिक्रेट आहे साहेब. बाबूरावांचे हेर जसं सचिवालयात असतात तसेच बाबूरावांच्या कार्यालयातही आमचे हेर असतात. तुमचं आणि बाबूरावांचं झालेलं संभाषण मला कळलं, म्हणून तर मी तुम्हाला फोन केला. ते काही असले तर नाईक, मी तुमचं वकीलपत्र घेणं तुमच्या फायद्याचं नाही आणि मी घेणारही नाही. तुम्हाला वकीलपत्र द्यायचंच असेल तर तुम्ही अक्षय कुमार संचेतीला वकीलपत्र द्या. काही काळ माझे ते सहकारी होते. बाबूरावांनाही ते चांगले ओळखतात आणि गरज लागलीच तर ते माझ्याशी सल्लामसलत करू शकतात. थँक्यू खरे साहेब, तुमच्या सल्ल्याबद्दल मी आभारी आहे. पण आमच्यावर कृपालाभ असू द्या. गुलाब आश्रमात आली आणि माताजींनी तिचा ताबा घेतला. आश्रमाची जेवणाची वेळ झाली. जेवणे आटोपली आणि त्या तिला घेऊन त्यांच्या बंगलीत गेल्या. तिची सर्व केस हिस्ट्री त्यांना समजून घेणं भाग होतं. त्याप्रमाणे समोरच्या खुर्चीवर तिला बसायला सांगून त्यांनी संभाषण चालू केलं. माताजींचा सौम्य आवाज, धीरगंभीर व्यक्तिमत्व आणि त्याहीपेक्षा सत्यासाठी शोध घेणारी त्यांची जळजळीत नजर, यामुळे गुलाब आपोआपच बोलू लागली. काल वकील साहेबांशी बोलताना ती सावध होती, पण आता मात्र आडपडदा न ठेवता ती बोलत होती. बालपणीच्या काही आठवणी तिला आठवत होत्या. एका भव्य नदीच्या काठावर एका देवळात आपण आई वडिलांबरोबर प्रवास करीत निघालो होतो, अशी एक अस्पष्ट आठवण तिने सांगितली. तिच्या स्मृती जाळवण्याचा माताजीने खूप प्रयत्न केला, पण एका काळ्या कुट्ट अंधाऱ्या गुहेत असल्यासारखे तिचे पूर्वीचे आयुष्य अंधारून गेले होते. 4-5 वर्षांचे तिचे वय असेल नसेल, काहीतरी प्रचंड आरडाओरड, गडबड, धावपळ झाली आणि तिच्या आईबापांची ताटातूट झाली. सैरा वैरा भटकत, रडत भेकत तिने आईबापांचा खूप खूप शोध केला. अशा या चुकलेल्या मुलीला तळ टाकून बसल्या काही वंजाऱ्यांनी पाहिलं. त्याने तिला दिलासा दिला, जेवायला खायला घातलं, तिच्या आईबापांचा शोध घेतला, पण ते काही सापडले नाहीत. तहसीलदाराकडे जाऊन या मुलीला स्वाधीन करावे असे त्या टोळी प्रमुखाने ठरविले, पण त्यांना भीती वाटली की पोलिसांनी आपल्यालाच धरले तर काय. पोलीस चक्रात अडकलो म्हणजे इथेच अडकून पडावे लागणार. ती चिमुकली मुलगी त्या तांड्यात रमली होती. रंगीबेरंगी कपडे, पोपट, साळुंक्या, मैना, त्यांचे पिंजरे, शेरडे, गायी, घोडे असा जनावरांचा कळप हे सारं तिला आवडलं होतं. मुलगी लहान होती, तांड्यात खपून जाईल, बोंबाबोंब होणार नाही या भरवशावर तांड्याचा नायक मोतीलाल तिला बरोबर घेऊन जायला तयार होता. पुढचा सारा इतिहास तसा सरळ होता. त्या तांड्यातच ती वाढली, त्यांचेच रीतिरिवाज ती शिकली, त्यांची भाषा सफाईने बोलू लागली. तिचा मांडलेला बाप मोतीलाल वारल्यानंतर ती बन्सीबरोबर राहू लागली. मिळेल ते काम करू लागली, हाती लागेल ते अन्न खाऊ लागली. जाती धर्मानुसार पाप पुण्य, नीती अनिती मानू लागली. पण कधीतरी केव्हा तरी त्या नदीकाठी आपले आई बाप आपल्याला सोडून गेले याची आठवण काढीत राहिली. आई बाबांचे चेहरे तिला आठवत नव्हते किंवा आपली जातपात तिला स्मरत नव्हती. आपल्या आई बापाबरोबर आपणही गावामागून गावं फिरत होतो, त्यामुळे कुठल्याच गावाचे स्पष्ट चित्र तिच्या मनात नव्हते. कदाचित आपले आईबापसुद्धा दुसऱ्या वंजारी तांड्यातील असतील किंवा दुसऱ्या जातीतील असतील, पण आजच्या आपल्या या तांड्यातील स्त्रियांप्रमाणे आपण दिसत नाही. आपले उच्चार स्पष्ट आहेत, त्यामुळे आपण उच्च आहोत असे तिला वाटायचे, तांड्यात असून सुद्धा. तांड्यातील पुरुषांप्रमाणे तिचेही वागणे बेछूट होते. हा बेछूटपणा मूळचा आपल्या रक्तातच होता की मोतीलालने आपल्याला मुलगी मानलं म्हणून आला, याचा उलगडा तिला करता आला नाही. पण आपले बालपण, आपल्याशी झालेला शरीर व्यवहार,
₹2 मिळवण्यासाठी आपण ज्यांच्यापाशी झोपलो त्या पुरुषांचे तपशील, हे सारे ती इतक्या निर्व्याजपणे सांगत होती की माताजींना सुद्धा आश्चर्य वाटले. अगदी अट्टल स्त्रियांशी रोज गाठभेट घडत असून सुद्धा माताजींना गुलाब अगदी अगदी वेगळी स्त्री वाटली. त्यांनी विचारलं, इथं राहायला तुला आवडेल? नाही आवडणार, तरी पण मी इथं राहीन. अगं, थोड्या दिवसात इथं कंटाळशील. तू सैल वागलेली, पुरुषांची चव घेतलेली, तुला इथलं निष्क्रिय वागणं कसं आवडेल? गुलाब हसली. ते हसणं म्हणजे एक प्रकारचं रडणंच होतं. एरवी तिच्या चेहऱ्यावर तसा एक उद्धटपणा असे. स्वतंत्र बाण्याने जगणाऱ्या आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची सवय असणाऱ्या स्त्रीचा हा वेगळाच आविर्भाव माताजी पाहत होत्या. माताजी म्हणाल्या, बघ, 4-2 दिवस तू सहन करशील. इथलं भात भाजीचं जेवण तुला आवडणार नाही. 24 तास अशा अंधार कोठडीत राहणं तुला गैरसोयीचं वाटेल. तू असं कर, आजचा दिवस विचार कर, मग हवं तर आपण उद्या तुला आश्रमात रीतसर नोंदवून घेऊ. तुम्हाला हवं तसं करा, पण कोणत्याही परिस्थितीत मी इथून जाणार नाही, एवढं मात्र नक्की. त्या भल्या माणसाला मी शब्द दिलाय. कुणाला शब्द दिलाय? तुमच्या त्या वकील साहेबांना हो. अगं, पण त्यांचा तुझा संबंध काय? ते तुम्हाला कसं समजावून सांगू? अगं, पण त्यांची तुझी काल रात्री प्रथम ओळख झालेली आहे ना? ते पण खरं आहे बाई. त्यांनी एकदा माझ्या डोळ्याला डोळा भिडवून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की त्यांची नी माझी जुनी ओळख आहे. केव्हा तरी आणि कुठंतरी भेटलो असलो पाहिजे आम्ही. किती स्वच्छ आणि निखळ डोळे आहेत त्यांचे. मी तर काय ₹2 देणाऱ्या कोणाही जवळ झोपते, पण त्यांच्या डोळ्यात मी बाई आहे हे कधी जाणवलंच नाही. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवले आणि सांगितले की तुझं पूर्वीचं आयुष्य तू सोडून दे. त्यांचा स्पर्श माझ्या खांद्याला झाला आणि मळक्या चिरगुटाप्रमाणे माझं सारं पूर्वीचं आयुष्य गळून पडलं. आता मी त्यांच्या सांगण्यापलीकडे काहीही करू शकणार नाही. ते म्हणाले, विहिरीत उडी टाक, तर विहिरीत उडी घेईन. ते म्हणाले, धावत्या गाडीखाली उडी टाक, तरी सुद्धा. अगं, पण हे कशासाठी आणि कुणासाठी? बाई, जगण्यासाठी मला कारण नव्हतं. मी नुसती जगतच होते. एखाद्या कुत्र्या मांजरासारखी मी जगत होते. आता मला मरायला सुद्धा कारण आहे. सूरजची परिस्थिती मोठी बिकट झाली होती. आपण ज्या उमेदीने गुलाबला घेऊन मुंबईला आलो त्यापैकी काहीच खरे होण्याची शक्यता नाही हे त्याच्या लक्षात आलं. पोलिसांनी त्याला रोज गिरगाव पोलीस चौकीत हजेरी द्यायला सांगितलं होतं, कारण तो तसा सराईत गुन्हेगार होता. तो काय किंवा बन्सी काय, चरोली वडगावच्या परिसरात उपद्रवी गुन्हेगार म्हणून ओळखले जात आणि त्या दोघांनाही पूर्वी वेळोवेळी शिक्षा झालेली होती. खरे तर यशवंतरावांबरोबर जेव्हा सूरज व गुलाब मुंबईला आले तेव्हा त्यांची अपेक्षा एवढीच होती की बन्सीच्या खुनाच्या शोधाच्या निमित्ताने वडगावचा पोलीस इन्स्पेक्टर माने याची बदली व्हावी. मानेची आणि बन्सीच्या टोळीची वादावादी होतीच, कारण बन्सी आपल्या गैरव्यवहारातील हप्ता पोलीस चौकीत पोचवायला तयार नसे. त्याने पैसेच पोचवले पाहिजेत असाही मान्यांचा आग्रह नव्हता. बन्सीने आपली बायको आणून मानेंच्या शरीराखाली घातली असती तर प्रकरण मिटले असते. बन्सीच्या अनेक दारूभट्ट्या होत्या. या दारूभट्ट्यावर मानेंची धाड नेहमी पडायची. बन्सीला अटक सुद्धा व्हायची. पण बन्सी विरुद्ध पुरेसा पुरावा मिळत नसल्याने दरवेळेस त्याची सुटका व्हायची. आपल्या बायकोच्या चौकशीसाठी बन्सी चौकीवर गेलेलाच नव्हता. गेला होता तो त्याचे साथीदार पकडले गेले होते म्हणून. तिथे बाचाबाची झाली. जिल्ह्याला आपला वशिला आहे
आणि त्याच्या बळावर माने आपले काहीच वाकडे करू शकत नाही, असे बन्सी म्हणाला आणि त्यामुळे मानेचे डोके बिथरले. बन्सीला मारहाण झाली ही गोष्ट खरी आणि अखेरीस तो मेला हेही खरे. पण त्यापूर्वी त्याने 2-3 पोलिसांना जखमी केले होते. त्या पोलिसांची वैद्यकीय तपास होऊन प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली बन्सीवर खटलाही दाखल करण्यात आला होता. खटला दाखल केला तेव्हा बन्सी देवळाबाहेर विवळत पडला होता. वेळेच्या वेळी त्याला इस्पितळात दाखल केलं असतं तर कदाचित तो वाचलाही असता. पण हा सारा प्रकार प्रत्यक्ष पाहणारा कोणीही नव्हता. म्हणूनच ही केस तशी गुंतागुंतीची झाली. वनमंत्र्यांचा भाऊ यशवंतराव हा तसा वंजाऱ्यांचा व पारध्यांचा दोस्त होता आणि त्याच्या बळावरच त्या लोकांची गुन्हेगारी सुखनय चाललेली होती. यशवंतरावांच्या सांगण्याप्रमाणे नको त्या माणसांना ठोकून काढणे, दारू व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या पैशातला काही भाग पोहोचता करणे, विरोधी पक्षांच्या सभात व मिरवणुकीत दंगल घडवणे, असली कामे बन्सी आणि सूरज नेहमी करीत असत. नायकांचा हा मतदारसंघ राखीव होता आणि इथले राजकारण अगदी वेगळ्या पद्धतीने चालत असे. यशवंतरावांबरोबर मुंबईस येताना मान्यांचा काटा काढावा हा जो हेतू मनात होता तो सफल होण्याऐवजी त्यात गुंता निर्माण झालेला होता. सूरजचे आणि गुलाबचे तसे फारसे जमत नव्हतेच. गुलाब ही तशी सहजासहजी काबूत राहणारी बाई नव्हती. बन्सीच्या मृत्यूमुळे निराधार झालेली आपली भावजय आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेल असे जे त्याला वाटत होते तो त्याचा अंदाज साफ चुकला होता. याउलट मुंबईच्या हवेने गुलाबचे माथे चांगलेच भडकले होते. चव्हाट्याचा रिपोर्टर चंद्रकांत गोगटे हा भगवंतराव नाईक यांच्या विरुद्ध गटातला. आणि त्यांच्यावर पाळत ठेवणारा मुख्यमंत्र्यांचा जासूस होता. त्याला जेव्हा हे प्रकरण कळले तेव्हा त्याने खूप थापा मारून आणि पैसे देण्याचे आश्वासन देऊन त्यांना बाबूराव चित्र्यांच्या ऑफिसमध्ये आणले. बाबूरावांचा मायावीपणा, मायाळू शब्द, त्यांनी केलेले आतिथ्य आणि चव्हाटा दैनिकाच्या कचेरीतील ते वैभव पाहून गुलाब आणि सूरज दोघेही खुश झाले. बाबूरावांच्या प्रश्नाला ती हवी तशी उत्तरे देऊ लागली. त्यावेळी चंद्रकांतने शब्दाने शब्द लिहून घेतला. त्याला हेही माहीत होते की बाबूरावाच्या रिवाजाप्रमाणे गुप्त ठेवल्या टेप रेकॉर्डरवर सारे संभाषण ध्वनिमुद्रित होत असणार. साहेबांच्याच सांगण्यावरून गुलाब आणि सूरजला घेऊन चंद्रकांत खरे वकिलांकडे गेला. तरीही हे त्याच्या लक्षात आले नाही की आता वकिली सल्ला घेण्यासारखे या प्रकरणात काय आहे. इतकी वर्ष बाबूरावांच्या सहवासात राहूनही साहेबांच्या डोक्यातील विचार पद्धती चंद्रकांतला समजली नव्हती. चंद्रकांत हा तसा हरहुन्नरी माणूस. सगळ्या मंत्र्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या घरात त्याचा राबता असे. बाबूरावांनी टाकलेले अनेक ॲटम बॉम्ब चंद्रकांतने पुरवलेल्या माहितीवर असत. रात्री वकिलांच्या घरातून गुलाब, सूरज आणि तो जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्याच्या डोक्यात त्या दोघांना वरळीच्या अंटीकडे नेऊन दारू पाजून अधिक बोलते करायचे होते. पण गुलाबने भलताच पवित्रा घेतला. टॅक्सीमध्ये चढता चढता तिने एकदम सूरजशी भांडण उकरून काढले. या अशा रात्री गुलाबसारख्या बाईने एकटे दुकटे हिंडणे धोक्याचे आहे हे त्याने सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिने काही ऐकले नाही आणि ती चटकन गर्दीत दिसेनाशी झाली. गुलाब ही बाबूरावांच्या नव्या लढाईतील शस्त्र आहे हे चंद्रकांतला समजत होते. हे शस्त्र डोळ्याआड होऊ देणे साहेबांना आवडणार नाही याचीही त्याला खात्री होती. आंटीच्या घरी गेल्यावर प्रथम जर त्याने काय केले असेल तर पोलीस कंट्रोलला फोन केला आणि गुलाबचा ठाव ठिकाणा शोधून काढायला सांगितला. अर्ध्या तासात पोलिसांनी गुलाब खरे वकिलांच्या घरी पोचले आहे अशी बातमी दिली. निश्चिंत मनाने चंद्रकांत आणि सूरज यांनी मग आंटीकडे मद्यपान केले. चव्हाट्याच्या कचेरीत जाऊन साहेबांच्या कानावर ही बातमी घालण्याची आवश्यकता होती. पण साहेब आता ऐकून घेण्याच्या स्थितीत नसतील या खात्रीनेच त्याने चव्हाटा कचेरीत जाण्याचा विचार सोडून दिला आणि सूरजला घेऊन तो आपल्या नायगावच्या मठीत येऊन निवांत झोपला. तो सकाळी जागा झाला तेव्हा प्रथम त्याने चव्हाटाचा अंक पाहिला आणि तो चकितच झाला.
कारण साहेबांनी दिलेल्या कित्येक गोष्टी चर्चेच्या वेळी गुलाब आणि सूरज यांनी सांगितलेल्याच नव्हत्या. साहेबांच्या शैलीतील अतिशयोक्ती सोडून दिली तरी यशवंतरावाने गुलाबवर बलात्कार केला असा जो सूर साहेबांनी लावला तो मात्र चंद्रकांतला अनाकलनीय वाटला. वनमंत्र्यांना आणि त्यांच्या गटाला नेस्तनाबूत करण्याची गोष्ट ठीक आहे, पण त्यासाठी अशा तऱ्हेने या प्रकरणात यशवंतरावांना गोवण्याची गरज नव्हती असे त्याला वाटले. अर्थात साहेबांच्या लेखनशक्तीवर त्याचा विश्वास होता. बाबूरावांचे आणि भगवंतरावांचे संबंध फारसे चांगले नव्हते. चव्हाट्याचा सीएमच्या गटाला पाठिंबा आहे हे भगवंतरावाला ठाऊक नव्हते असे नाही. भगवंतरावाचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होता आणि आज ना उद्या आपण सीएम होऊ याची त्याला खात्री होती. त्याचा दिल्लीत चांगला दबदबा होता. तो विमुक्त जाती जमातीचा असल्यामुळे त्याला त्याच्या समाजात चांगली मान्यता होती. सरतोडपणासाठी तो प्रसिद्ध होता. त्यांच्या भन्नाट व्यक्तिमत्वामुळे पक्षातही त्याचे जरा उपद्रवी स्थान होते. सिनेमात वावरणाऱ्या 1-2 नट्या आणि एक बिनधास्त स्तंभलेखिका यांच्याशी त्याचे निकटचे संबंध होते. पण कोणत्याही बेकायदा व्यवहारात तो गुंतलेला नव्हता. तिरुवल्ली विभागातल्या सागाच्या व्यवहारात त्याचे हात नकळत अडकलेले होते आणि हे प्रकरण केव्हाही उघडकीला येईल अशा विवंचनेत तो होता. आता चव्हाटा पाहिल्यावर प्रथम त्याने काय करायचे ठरवले असेल तर ते म्हणजे या प्रकरणात स्वतःहूनच चौकशी नाटक सुरू करायचे आणि त्याचा दिलदार दोस्त व जंगली लाकडाचा ठेकेदार फकीर शहा याला बळी देऊन टाकायचे. राजकारणात हळवे असून चालत नाही. शत्रूंचा तर निपात करावा लागतोच, पण कधी कधी मित्रांना सुद्धा बळी द्यावे लागते. फकीर शहा थोडा अडचणीत येईल, पण त्याला काही इलाज नव्हता. चौकशी करणे अखेर त्याच्याच हातात होते आणि समजा चौकशीत त्याला दोषी ठरविले तरी त्याच्याविरुद्ध कच्चा खटला भरून त्याची सुटका करणेही शक्य होते. पण नाजूक वेळी आपल्या विरुद्ध हे प्रकरण काढून आपल्याला बदनाम करण्याचा डाव कोणाला खेळू द्यायचा नाही असे त्याने पक्के ठरविले. त्यातूनच फकीर शहाला बोलावून घ्यायचे. वन खात्याच्या चिटणीसा करवी आजच्या आज चौकशीचे आदेश द्यायचे. उद्या भरणाऱ्या कॅबिनेट मिटिंगमध्ये आपण होऊनच हे प्रकरण पुढे आणायचे आणि त्यापूर्वी जनशक्तीचा संपादक तळेकर याला मुलाखतीसाठी बोलावून घेऊन उद्याच्याच अंकात आपण होऊन हे प्रकरण जाहीर करायचे असे त्याने ठरवून टाकले. खरे तर त्याने किती छान बेत आखले होते. आज तो स्तंभलेखिका शकुंतला चोबे हिला घेऊन नव्याने बांधलेल्या अभयारण्यातील बंगलीत आजची रात्र घालवणार होता. पण आजच्या परिस्थितीमुळे ती रात्र फुकट जाणार होती. त्याचा भाऊ यशवंता या प्रकरणात किती गुंतलेला आहे याचाही त्याला गुप्तपणे तपास घ्यायचा होता. आबासाहेब खऱ्यांनी या प्रकरणात सल्लामसलत द्यायचे जरी नाकारले असले तरी अक्षय कुमारची त्यांनी केलेली शिफारस त्याला पसंत होती. अक्षय कुमार हा संध्याकाळी त्याला भेटणार होता. त्याच वेळेस जनशक्तीच्या तळेकरांनीही यायचे कबूल केले होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.